सरपंच आता थेट लोकांमधून निवडला जाणार आहे। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। 95 नंतर जन्म झालेल्यांना सरपंच पदाची निवडणूक लढवताना 7वी पासची अटही घालण्यात आली आहे। 95च्या आधी जन्मलेल्यांना मात्र शैक्षणिक अट नसेल। येत्या सप्टेंबर महिन्यात सुमारे 7000 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत। ग्रामीण भागात वर्चस्व स्थापन करण्यासाठी सरकारचा हा निर्णय असल्याची चर्चा रंगू लागली आहे। या निमित्तानं सरपंचांचे अधिकारही वाढवण्यात आले। ग्रामसभेचा अध्यक्ष आणि ग्रामपंचायत समितीचे अध्यक्ष यापुढे सरपंच असतील। अर्थसंकल्प तयार करून मंजूर करण्याचे अधिकार सरपंचांकडे असतील। गुजरात, मध्य प्रदेशमध्ये असा निर्णय झालाय, त्याचा अभ्यास दौरा करून माहिती राज्य सरकारने घेतली। डायरेक्ट आम्ही मान्य केलेला आहे आणि तात्काळ आम्ही त्याचा अध्यादेश काढणार आहोत। माझ्या डिपार्टमेंटने खरं ह्याच्यामध्ये 10वीची अट ठेवली होती, विशिष्ट वयात म्हणजे एक विशिष्ट सालानंतर जन्मलेल्यांसाठी। पण ट्रायबल विभागाचे अभिप्राय होते की त्याच्यामध्ये 7वीची अट ठेवावी, कारण ट्रायबल एरियामध्ये असे मिळणं जर अवघड आहे, म्हणून सरसकट आता 7वी शिक्षणाची अर्थ त्याच्यामध्ये ठेवली। कारण ग्रामीण भागामध्ये अजूनही शिक्षणाचा थोडासा ती अडचण समोर दिसली आणि मग जास्त लोकांना संधी मिळणार नाही याचा विचार करून 7वीची अर्थ ठेवलेली आहे। शिक्षणाला राईट टू एज्युकेशन एकीकडे म्हणतो आहे, तर राईट टू एज्युकेशनमध्ये ही अट घातली तर त्या भागाच्या विकासाला चालना मिळेल आणि त्यामुळे ही अट घातली तर याचं स्वागतच समाजाकडनं झालं पाहिजे। भविष्यामध्ये ह्या अटी सगळीकडे लागू होऊ शकतात। भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशात गुंडगिरी वाढत असून धर्माच्या नावाखाली गुंडगिरी सुरू आहे, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलाय। सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते। छगन भुजबळ यांना राष्ट्रपतीपद निवडणुकीत मतदानासाठी परवानगी मिळाली आहे। भुजबळ यांनी आपल्यालाही राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान करता यावं अशी इच्छा व्यक्त केली होती। भुजबळांच्या मागणीनंतर पीएमएलए कोर्टानं त्यांची मागणी मान्य करून परवानगी दिली आहे। त्यामुळे मतदानाच्या निमित्तानं जवळपास 2.5 वर्षांनी भुजबळ जेल बाहेर पडणार आहे। अहमदनगर जिल्ह्यामधल्या कर्जत तालुक्यातल्या सोनाळवाडी शाळेला ग्रामस्थांनी टाळं ठोकलंय। गेलं वर्षभर सोनाळवाडी शाळेतल्या शिक्षकांची जागा रिक्त आहे। याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही शाळेला शिक्षक मिळाला नाही। त्यामुळे नाराज ग्रामस्थांनी याविरोधात आंदोलन केलं। शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही कार्यवाही होत नसल्यानं संतप्त ग्रामस्थांनी हा पवित्रा घेतला। शाळा सुरू होऊन 8 दिवस लोटले असले तरीही गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद शाळेला शिक्षक नसल्यामुळे आज भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी तसंच त्यांच्या पालकांनी थेट शिक्षण विभागावरच आपला मोर्चा काढत शिक्षणाधिकाऱ्यांना घेराव घातला। शिक्षक देण्याच्या शिक्षण विभागाच्या आश्वासनानंतरच हे आंदोलन मागे घेण्यात आलं। चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरा शहरात ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी एका पेट्रोल पंपावर छापा मारून पेट्रोल चोरीचा भांडाफोड केला। नागपूर चंद्रपूर महामार्गावरच्या पद्मालया पेट्रोलियम पंपावर हा छापा टाकण्यात आला। या पेट्रोल पंपावरच्या चिपमध्ये फेरफार करून प्रति 5 लिटर पेट्रोल मागे 40 ते 70 मिलीलिटर पेट्रोल कमी भरलं जात होतं। तर नागपुरातल्या काटोल रोडवरच्या हिंदुस्तान पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावरही ठाणे क्राईम ब्रांचने छापा टाकला। अशा प्रकारे कारवाई करण्यात आलेल्या नागपूर शहरातला 3रा पेट्रोल पंप असून नागपूर जिल्ह्यातली ही 4थी कारवाई आहे। कस्टडीत जे आरोपी आहेत त्यांनी जिथे जिथे क्लिप प्रोव्हाइड केलेले आहेत त्याप्रमाणे आम्ही ते रिकव्हरी करायचं काम करतोय। त्यामध्ये ह्या पंपाचंही त्यांनी आम्हाला सांगितलेलं होतं की ह्या पंपावर सुद्धा त्यांनी अशा प्रकारे पल्सर्स आणि कंट्रोल कार्डमध्ये ज्यांनी ते फेरफार केलेले आहेत ते आम्हाला मिळालेले आहे। आमच्या संपूर्ण टीमने या ठिकाणी येऊन छापा घातला आणि कारवाई केली असता या प्रकारे आम्हाला फेरफार केलेले कंट्रोल कार्ड मिळून आलेले, ज्याला एक्स्ट्रा वायर फिटिंग केलेली आहे। ठाणे क्राईम ब्रांचला जे आरोपी मिळाले की त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे मदरबोर्डमध्ये चेंजेस करून पेट्रोल ग्राहकांना कमी देत होते आणि त्या अनुषंगाने त्यांनी नागपूरमध्ये अनेक पेट्रोल पंपावरती रेड केलेले आहेत। तसंच गिट्टीखदान हद्दीमधील ह्या पंपावर सुद्धा त्यांना इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर आम्ही त्याला नागपूर पोलिसांच्या वतीने माननीय आयुक्त साहेबांच्या आदेशाने त्यांना जी मॅनपॉवर पाहिजे ती प्रोव्हाइड केलेली आहे।
पेट्रोल पंपावरील नोझलमध्ये छेडछाड करून ग्राहकांना कमी पेट्रोल विकत असल्याप्रकरणी यवतमाळच्या आर्णी आणि वणी तालुक्यात ठाणे क्राईम ब्रांचनं छापे मारून कारवाई केली. आर्णी येथील नागपूर तुळजापूर राज्य महामार्गावरील पेट्रोल पंपावर ठाणे क्राईम ब्रांचच्या पथकानं धाड टाकून चौकशीला सुरुवात केली. 5 तास चाललेल्या चौकशीत 9 नोझलपैकी एका पेट्रोलच्या नोझलमध्ये संशय आल्यानं त्या नोझलची पुन्हा तपासणी करण्यात आली. यात 5 लिटर मागे 33 मिलीलिटर पेट्रोल ग्राहकांना कमी देत असल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे पेट्रोल पंपांमधले प्लसर कार्ड क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. भाजपा नेते उद्धव येरमे यांचं हे अभिजित फिलिंग पेट्रोल सेंटर असून त्यातून होणाऱ्या ग्राहकांच्या फसवणुकीमुळे खळबळ उडाली. त्याचप्रमाणे वणी तालुक्यातील चारगाव येथील हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीच्या पेट्रोल पंपावरही ठाणे क्राईम ब्रांचनं छापा मारून तपासणी केली असता तेथील वजन मापात गडबड असल्याचं स्पष्ट झालं. नाशकात व्हॉट्सअप हॅक करून अश्लील मेसेज पाठवणारा हॅकर राजस्थानात सापडलाय. संशयित आरोपीला सायबर क्राईम विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे. राजस्थानात बाडमेर जिल्ह्यातून त्याला अटक करण्यात आली. मागील आठवड्यात शहरातील 28हून अधिक व्हॉट्सअप ग्रुप हॅक करून महिलांशी अश्लील भाषेत चॅटिंग केल्याचं उघडकीस आलं होतं. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. रत्नागिरीतील मांडवी जेट्टी पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात समुद्राच्या अजस्त्र लाटांमुळे मांडवी जेट्टीला भगदाड पडलंय. त्यामुळे सुरक्षिततेची खबरदारी म्हणून मॅरिटाईम बोर्डानं ही जेट्टी बंद करण्याचा निर्णय घेतला. लाटांच्या माऱ्यामुळे जेट्टीला 4 फुटांचं भगदाड पडलंय. समुद्राच्या लाटांनी जेट्टीची अवस्था वाईट झाली आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना नदीत नेरळे सेवलेवाडी इथं मासेमारीसाठी गेलेल्या तरुणांना इथल्या एका ओढ्याच्या काठी 5 फूट लांबीची मगर आढळून आली. ग्रामस्थांनी रस्सीच्या साहाय्यानं या मगरीस बांधून बाहेर काढून वनविभागाच्या ताब्यात दिला. रात्री उशिरा वनविभागीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या मगरीला ताब्यात घेतलं. या परिसरात यापूर्वी अनेकदा मगरीचं दर्शन झालं होतं, पण आता प्रत्यक्षात मगर पकडल्यानं स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. पावसाळ्यातील ट्रिप आणि ट्रेकचा विचार केला तर निसर्गानं नटलेल्या सातारा जिल्ह्याचं नाव आठवल्याशिवाय राहत नाही. सातारा जिल्ह्यात शेकडो छोटे मोठे धबधबे आहेत. महाबळेश्वर, ठोसेघर आणि पाचगणीतील धबधबे पर्यटकांमध्ये चांगलेच प्रसिद्ध आहेत. या व्यतिरिक्त साताऱ्यात भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. साताऱ्यापासून जवळच असलेल्या निसर्गाचं वरदान लाभलेल्या कास या पुष्प पठारापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे भांबवली वजराईचा धबधबा. ज्या कड्या कपारीतून हा धबधबा कोसळतो त्या ठिकाणी वजराई देवीचं मंदिर आहे. त्यामुळे वजराईचा धबधबा असंही याला म्हटलं जातं. कासला पोहोचल्यावर 2 किलोमीटर अंतरावर गाडीनं पुढे जावं लागतं. जेमतेम 10 ते 15 घरांचं गाव असल्यामुळे गावात गेलात तर सहसा कोणी लगेच दिसत नाही. झाडाझुडपातून वाट काढत पुढे गेल्यावर भारतातला सर्वात मोठा धबधबा दिसतो आणि डोळ्याचं पारणंच पेटतं. नाशिक जिल्ह्यात यावर्षी जून महिन्यातच धरणातून जलविसर्गाला सुरुवात झाली आहे. जून महिन्यात कधी नव्हे ते विक्रमी पाणीसाठा झाला. पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील पाणी पातळी 34% तर दारणा धरणातील पाणीसाठाही 45% पोहोचलाय. दारणा धरणातून आणि नांदूर माध्यमेश्वरमधूनही सरासरी 2000 क्युसेक्सनं विसर्ग गोदावरीत सुरू झालाय. त्यामुळे जायकवाडीत पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठसह बहुतांश भागात संततधार पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळे जून महिन्याच्या सरासरीपेक्षा 1.5 पट अधिक पाऊस झाला. असाच पाऊस राहिला तर यावर्षीही मराठवाड्यात पाण्याची समस्या राहणार नाही. जून महिना संपून जुलै महिना उजाडला तरी मराठवाडा मात्र अजूनही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेतच आहे. बहुतांश भागात पेरण्या आटोपल्या आहेत, मात्र पाऊस नसल्यानं पिकं धोक्यात येण्याची शक्यता आहे. या आठवड्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. अन्यथा दुबार पेरणीचं संकट अटळ आहे. त्यामुळे आता प्रतीक्षा आहे ती फक्त पावसाची. जून महिन्यात पावसानं ओढ दिल्यानं जिल्ह्यामध्ये तरू रोपणाची प्रक्रिया खोळंबली होती. मात्र आता पाऊस चांगला सुरू झाल्यानं तरू रोपणाची प्रक्रिया सुद्धा जोरात सुरू झाली. त्यामुळे कोल्हापूर शहरातील पापाची तिकटी इथं वांगी, मिरची, टोमॅटो, फ्लॉवर या भाजीपाल्याचे तरू विक्रीसाठी आले. 10 रुपयांपासून ते 20 रुपयांपर्यंत तरूची पेंडी बळीराजा विकतायत. अनेक जण भाजीपाल्याच्या बियाणांची पेरणी करण्याऐवजी तरू रोपण करण्याला प्राधान्य देतात. त्यामुळे पापाची तिकटी इथला तरू विक्रीमध्ये चांगली उलाढाल होते. त्याचबरोबर तरू विक्री करणारा शेतकरी तरूची खात्री देत असल्यामुळे बळीराजा या तरूची खरेदी निसंकोच करत असतो. तरू बिया देता येत नाही, बी घालून चालत नाही, रोप करूनच लावावं लागतात. बी घातलं तर ते येत नाही, त्याला जोर लागत नाही. पावसाळ्याचा हंगाम असल्यामुळे गिरायकांना हे बी रुजणार नाही, कारण पाऊस जास्त असल्यामुळे खोल गेले की ते बी उगवत नाही. त्यामुळे हे तरू बनवून तरू तयार करून विकावं लागतं. हे तरू घेतल्यामुळे व्यवस्थित जगते. आता कसं आहे, तरूचा सीझन आहे.
त्यामुळं तरू खरेदी करायसाठी आलो शेतासाठी. तरू म्हणा, वांगी म्हणा, टॅमॅटो वगैरे हे आता शेतात लावावं लागते. पाऊस भरपूर असल्यामुळं आता शेती चांगली होईल. खरीप हंगामामुळे कृषी केंद्र आणि गोदामातील बी बियाणं औषधं चोरट्यांच्या निशाण्यावर असून महागडं कृषी साहित्य चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यवतमाळमध्ये अशा चोरट्यांना पोलिसांनी जेरबंद केलं असून जवळपास 3.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शाहिद खान, शमी खान, शेख फिरोज शेख, अय्यूब आणि आरिफ खान, बशीर खान अशी या अट्टल चोरट्यांची नावं आहेत. गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर समुद्रकिनारी आलेल्या 3 कासवांना किनाऱ्यावरील जीवरक्षकांनी जीवदान दिलं. गेल्या 2 दिवसात वेळणेश्वर येथील किनाऱ्यावर 3 कासवं आली होती. यातील एका कासवाचा पुढचा पाय तुटलेला होता तर उर्वरित 2 कासवं चांगली होती. किनाऱ्यावर फेरफटका मारणाऱ्या जीवरक्षकांना ही कासवं दिसली. यातील जखमी कासवावर उपचार करून त्याला पुन्हा समुद्रात सोडून देण्यात आलं. 3ही कासवं ही ऑलिव्ह रेडली या जातीची होती. या कासवांचं वजन सुमारे 60 किलोच्या आसपास होतं तर लांबी 3 फुटांपर्यंत होती. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आर्वी इथले जवान दत्तात्रय राऊत हे जबलपूर येथील रेजिमेंट लष्करी छावणीमधून गेले 17 वर्ष बेपत्ता आहेत. मात्र वृद्ध आई-वडील आणि कुटुंबियांना सैन्य दलाकडून अजूनही अजिबात मदत मिळाली नव्हती. देशसेवेसाठी गेलेल्या मुलाच्या कुटुंबियांची सध्या प्रचंड वाताहत झाली आहे. ही बातमी झी24 तासनं दाखवल्यानंतर 12 तासातच सातारा जिल्हा प्रशासन आणि जिल्हा सैनिक कल्याण बोर्डाला जाग आली. सातारा जिल्ह्यातून जवान दत्तात्रय राऊत यांच्या वृद्ध आई-वडिलांना वेळी येथील आराम हॉटेलच्या 72 कामगारांनी आणि विजय यादव कुटुंबानं 1 दिवसाचा पगार एकूण 50,000ची रोख मदत केली असून जिल्ह्यातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. साईबाबांनी शिर्डीत समाधी घेतलेल्या घटनेला पुढील वर्षात 100 वर्ष पूर्ण होत आहेत. साई समाधी शताब्दी सोहळा अवघा काही दिवसांवर आलेला असूनही राज्य सरकार आणि साईबाबा संस्थांकडून कोणत्याही विकास कामांना प्रत्यक्ष सुरुवात झालेली नाहीये. शासनानं 3,000 कोटीच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. मात्र अद्याप निधी दिला नसल्यानं शिर्डी ग्रामस्थांनी 8 जुलै रोजी शिर्डी बंद ठेवून मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा एकमुखी निर्णय घेतलाय. शिर्डीमध्ये अवैध व्यवसायांचा सध्या पेव फुटला असून काही भागात वेश्या व्यवसायही सुरू असल्यानं शिर्डी पोलिसांनी धाडसत्र सुरू केले. रविवारी संध्याकाळी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये शहरातील सुतार गल्लीत 2 तरुणी सापडल्या असून या ठिकाणी अवैध व्यवसाय सुरू असल्यानं पोलिसांनी पिटा अंतर्गत कारवाई केली. सध्या या तरुणी शिर्डी पोलिसांच्या ताब्यात असून अजून शहरातल्या किती लॉजेस आणि हॉटेल्सवर असे व्यवसाय चालतात याची माहिती घेतली जाते. पुणे जिल्ह्यातल्या देहूरोड परिसरात मध्यरात्रीच्या सुमाराला 8 ते 10 जणांच्या सशस्त्र टोळक्यानं तोडफोड केली. या टोळक्यानं मुकाई चौक आणि किवके परिसरात अनेक दुकानांची तोडफोड केली तसंच 10 ते 12 वाहनांची तोडफोड केली. यावेळी नितीन गोसावी या 21 वर्षांच्या तरुणाला टोळक्यानं बेदम मारहाण केली. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुंडांच्या या टोळक्याचा रात्रभर धुडगूस सुरू होता त्यामुळे देहूरोड पोलिसांची तारांबळ उडाली. दरम्यान घटनास्थळी पोहोचून सुद्धा एकही आरोपी पोलिसांच्या हाती लागला नाही. गुंडांच्या या उच्छादामुळे स्थानिक कमालीचे धास्तावले. सध्या देहूरोड परिसरात गटातटांच्या भांडणामुळे गुंडांच्या टोळ्या निर्माण झाल्या. शस्त्राचा धाक दाखवून लुबाडणं, वाहनांच्या काचा फोडणं, व्यापाऱ्यांना हप्ता देण्यासाठी दंबाजी आणि मारहाण करणं असे प्रकार देहूरोडमध्ये सर्रास घडत आहेत. त्यामुळे अशा प्रकारे परिसरात दहशत पसरवणाऱ्या गुंडांवर कडक कारवाईची मागणी स्थानिक करत आहेत. पुण्यातल्या म्हाळुंगेमध्ये मांजर घरात चिडल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका महिलेची हत्या करण्यात आली. प्रभा रणपिसे असं मृत महिलेचं नाव आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी 4 आरोपींना ताब्यात घेतलंय. प्रभा रणपिसे यांची मांजर शेजारच्या घरात गेली असता त्या मांजरीला फेकून देण्यात आलं. त्याचा जाब विचारण्यासाठी गेल्या असता त्यांच्या डोक्यात शेजाऱ्यांनी बांबूनं मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अमोल बालगुडे, गणेश पाटील, आकाश मुंडे आणि राजू साळवे या आरोपींना अटक करण्यात आली आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाडीतून प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर. रेल्वे प्रवाशांसाठी नवी इकॉनॉमी एसी श्रेणी सुरू केली जाणार आहे. विशेष म्हणजे नव्या इकॉनॉमी एसी डब्यातील वातानुकूलित यंत्रणा इतर एसी डब्यांपेक्षा थोडी कमी असेल. मेल आणि एक्सप्रेस गाड्यांमध्ये फर्स्ट एसी, सेकंड एसी आणि थर्ड एसी श्रेणींचे वातानुकूलित डबे आहेत. त्याचबरोबर आता इकॉनॉमी एसी ही नवी श्रेणी आणली जाणार आहे. पुण्यातील मेट्रो प्रकल्पाचं काम अपेक्षेपेक्षा अधिक वेगानं सुरू असल्याचा दावा महामेट्रो कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी केला आहे. पुणे मेट्रोचं काम रखडणार असल्याच्या बातम्यांचं त्यांनी खंडन केलं. मेट्रो प्रकल्पासाठी पुरेसा निधी उपलब्ध होत आहे. त्याचप्रमाणे भूसंपादनही सुरू आहे. सुरुवातीच्या टप्प्यात शहरातील 50% प्रवासी मेट्रोनं प्रवास करतील. त्यानंतर गरजेनुसार मेट्रोचं जाळं विस्तारणार असल्याची माहिती दीक्षित यांनी दिली.
पंढरपूर नगर वारकऱ्यांनी फुलून गेले. जवळपास 3.5 लाख वारकरी पंढरपुरात विठू माऊलीच्या दर्शनासाठी दाखल झाले. मानाच्या 7 पालख्या पंढरपुरात दाखल झाल्यात. 8 ते 9 किलोमीटरच्या रांगा दर्शनासाठी लागलेल्या आहेत. वारकऱ्यांची गर्दी आणि 8 ते 9 किलोमीटरच्या रांगा पाहता दर्शनासाठी किमान 12 तास लागण्याची शक्यता आहे. पंढरीचे सुख नाही तिन्ही जगी, प्रत्यक्ष चक्रपाणी उभा, असे शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करत वारकरी पंढरीत दाखल होऊ लागले आहेत. पंढरीत पाऊल ठेवताच मनामध्ये केवळ दर्शनाची आस असते. सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची ओढ ही वारकऱ्यांना लागलेली असते. याचाच प्रत्यय लहान मोठ्या प्रत्येक वारकऱ्यांशी बोलताना येतोय. स्वच्छतेचा ध्यास झी24 तास आणि आपलं गाव स्वच्छ गाव या संकल्पनेद्वारे झी24 तासनं पंढरपूरच्या वारीमध्ये यंदा एक अनोखी संकल्पना राबवली. वारीच्या वाटेवर ज्या सर्वोत्कृष्ट 4 दिंड्या स्वच्छता आणि पर्यावरण विषयक सातत्यानं जागर करतील त्या दिंड्यांची निवड सर्वोत्कृष्ट दिंडी म्हणून करण्याचं झी24 तासनं ठरवलं होतं. वारीमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारे राबवल्या गेलेल्या उपक्रमांना वारकऱ्यांचाही प्रचंड प्रतिसाद लाभला. अनेक ठिकाणी वारकऱ्यांनी स्वच्छता आणि पर्यावरण विषयीच्या या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या विजेत्या दिंड्यांचा गौरव पंढरपूरमध्ये झी24 तासच्या वतीनं काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार. धुळे शहरात एक दिवस आधीच विठ्ठल रखुमाई अवतरले होते. आषाढीच्या आदल्या दिवशी कमलाबाई कन्या शाळेनं वारी काढली. महाराष्ट्रातल्या महान संत परंपरेतले संत महात्मे अवतरल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं. मुलांना बालवयात आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी आणि साधू संतांच्या चरित्राचा परिचय व्हावा यासाठी शाळेनं ही वारी काढली होती. यात मुलांनी विविध संतांच्या वेशभूषा करून विठूनामाचा गजर केला. वारीतील ही मुलं पाहिल्यावर अगदी विठ्ठलमय वातावरण झाल्याची अनुभूती येत होती. आपल्या संतांच्या उज्ज्वल परंपरेची ओळख करून देणारी ही लहान विद्यार्थ्यांची वारी प्रत्येकाचं लक्ष वेधून घेत होती. वारी म्हटलं की लाखोंच्या संख्येनं भक्तगण पंढरपूरच्या दिशेनं रवाना होतात. या वारीचं आणि त्यातील वारकऱ्यांचं कौतुक प्रत्येकाला असतं. मात्र या वारीचं आध्यात्मिक आणि पारंपरिक महत्त्व कॉन्व्हेंटच्या मुलांना समजावं यासाठी इंग्रजी शाळांमध्ये आता वारी संबंधित कार्यक्रम करण्यास सुरुवात झाली आहे. दरवर्षी सर्व मुलांना महाराष्ट्रीयन संस्कृतीची ओळख असलेल्या पोशाखाबरोबरच वारकऱ्यांची ओळख असलेल्या वारीतील टाळ मृदुंगासारखं सर्व साहित्य विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत हरिनामाचा गजर केला जातो. नाशिक शहरातील अशाच एका शाळेत विद्यार्थ्यांनी वारी महोत्सव साजरा केला. भिवंडी येथील बेडशीट तयार करणाऱ्या कंपनीचे मालक रवी भालोटिया यांनी शिल्पा शेट्टी, तिचा पती राज कुंद्रा आणि बेस्ट डील टीव्ही या होम शॉपीचे 3 संचालक यांच्या विरोधात 24 लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी शिल्पा शेट्टीला मुंबई हायकोर्टानं दिलासा दिला. आता या प्रकरणी पुढील कारवाई होईपर्यंत आरोपपत्र दाखल न करण्याचे आदेश कोर्टानं दिले. फिर्यादीला कोर्टानं नोटीस पाठवली आहे. बेस्ट डील टीव्हीनं आपल्या चादरी विकल्या, त्याचे सुरुवातीला पैसे दिले पण नंतर मात्र पैसे देणं बंद केलं अशी भालोटिया यांची तक्रार आहे. जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनच्या वतीनं मुंबईत बिझनेस फोरम कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला महाराष्ट्र आणि गुजरात या 2 राज्यांचे मुख्यमंत्री तसंच केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान आदी मान्यवर उपस्थित होते. जैन धर्मात सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी सत्कार करण्यात आला. गुजरात सरकारप्रमाणे आम्हीही गोरक्षण करणं महत्त्वाचं मानतो. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं, एक देश एक कायदा, यामुळे विकासाला चालना मिळेल असंही ते म्हणाले. नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिल महाराष्ट्राच्या वतीनं महाराष्ट्र वन विभागाच्या झाडे लावा झाडे जगवा मोहिमेअंतर्गत मुंबईत 1 लाख रोपं लावण्यात येणार आहेत. अमृता फडणवीस यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. रिअल इस्टेटमधील या संस्थेतर्फे या परिसरात 1 लाख रोपं लावली जाणार आहेत. या कार्यक्रमावेळी अमृता फडणवीस यांच्यासह नरेटकोचे पश्चिम विभागाचे अध्यक्ष निरंजन हिरानंदानी, उपाध्यक्ष राजन बांदेलकर, संगीतकार रूपकुमार राठोड, आमदार मंगेश कुडाळकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंना मुंबई महानगरपालिका आयुक्त अजय मेहता भेटलेच नाहीत. मुंबईमधील महिलांच्या समस्या मांडण्यासाठी सुप्रिया सुळे अजय मेहता यांची भेट घेणार होत्या. मात्र तासभर वाट पाहूनही अजय मेहता सुप्रिया सुळेंना भेटले नाहीत. महापालिका सभागृह चालू असल्यानं वेळ देऊनही भेट होऊ शकली नाही. ठाण्यातल्या मीरा भाईंदरच्या काजूपाडा रस्त्यावर गॅस भरलेला टँकर उलटलाय. त्यामुळे घोडबंदर रोडवरची वाहतूक ठप्प झाली आहे. हा गॅस टँकर बाजूला काढण्याचं काम सुरू आहे. दरम्यान वायुगळती होत असल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून नवी मुंबई तसंच ठाण्याकडून मुंबईकडे येणारी आणि जाणारी वाहतूक पोलिसांनी थांबवली आहे. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी 4 ते 5 तास इथली वाहतूक ठप्प राहणार असल्याचं सांगण्यात आलंय.
दरम्यान वायुगळती रोखण्यासाठी तसंच परिसर निर्धोक करण्यासाठी उरणहून तज्ज्ञांच्या पथकाला पाचारण करण्यात आलं आहे. ज्येष्ठ अभिनेते प्राध्यापक मधुकर तोरडमल यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. वांद्रे इथल्या राहत्या घरी रविवारी त्यांनी 84व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. यशवंत नाट्य मंदिरात सिनेनाट्यसृष्टीतील कलाकारांनी त्यांचं अंतिम दर्शन घेतलं. गेली काही दिवस मधुकर तोरडमल मूत्रपिंडाच्या विकारानं ग्रस्त होते. आपल्या प्रदीर्घ नाट्य कारकिर्दीत मधुकर तोरडमल यांनी अनेक नाटकांतून विविधांगी भूमिका साकारल्या. मराठी नाट्यसृष्टीत मधुकर तोरडमल हे मामा नावानं सुपरिचित होते. खिलाडी अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी गोल्ड सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. इंग्लंडमध्ये या सिनेमाचं चित्रीकरण सुरू आहे. अक्षयनं या चित्रपटाचा फर्स्ट लुक सोशल साईटवर शेअर केला आहे. नवा प्रवास सुरू, गोल्डपेक्षा कमी काही नको, गोल्डचा पहिला दिवस, तुमचं प्रेम आणि शुभेच्छा हव्या आहेत असं ट्विट अक्षयनं केलं. सिनेमाचं दिग्दर्शन रिमा काकती करत आहेत. 2018मध्ये स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगतायत. संजय दत्तबरोबर अंकिता बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचंही मध्यंतरी सांगितलं जात होतं, पण अखेर आता अंकिता मणिकर्णिका द क्वीन ऑफ झाशी या सिनेमातून रुपेरी पडद्यावर कमबॅक करते. या सिनेमात राणी लक्ष्मीबाईच्या भूमिकेत कंगना राणावत दिसणार असून झलकारीबाईच्या भूमिकेत अंकिता दिसणार आहे. ऑगस्ट महिन्यापासून अंकिता या सिनेमाचं शूट सुरू करणार आहे. राधाकृष्ण जगलरमुदी या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असून पुढच्या वर्षी मे महिन्यात हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.